नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण अनवॉन्टेड हेअर्स ऑन फेस और ऑन युअर बॉडी याच्यावर चर्चा करणार आहोत। म्हणजे याला आपण आमच्या भाषेमध्ये हर्सिटिझम म्हणतो किंवा साध्या भाषेमध्ये एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ, अनवॉन्टेड हेअर्स। जसं स्पेशली हे कॉमन असतं फिमेलमध्ये अनवॉन्टेड हेअर्स ऑन चीन एरिया, तुमचं अपर लिप, तुमचं बॅकवर, तुमच्या ॲब्डोमेनवर, तुमच्या चेस्टवरती अनवॉन्टेड हेअर्स जर येत असतील तर त्याला आपण हर्सिटिझम म्हणतो। तर हे खूप कॉमन आहे आणि मोस्टली हे असोसिएट असतं किंवा रिलेटेड असतं PCOD किंवा PCOS सोबत। ज्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आहे किंवा ज्यांना खूप जास्त ओबेसिटी आहे किंवा डायबेटिक पेशंट आहेत फिमेल, किंवा ज्यांच्यामध्ये थायरॉईडचं किंवा कुठलं तरी हार्मोनचं इम्बॅलन्स आहे। काही पेशंटमध्ये एक्सेसिव्ह प्रोलॅक्टिनचं सिक्रेशन होत असतं, म्हणजे त्यांचं प्रोलॅक्टिन लेवल किंवा त्यांचं LH FSH हे जर वाढलेलं असलं तर अशा पेशंटमध्ये सुद्धा काहीतरी हार्मोनचं इम्बॅलन्स झाल्यामुळं त्यांना हर्सिटिझम हे दिसतं। मग या पेशंटमध्ये तुम्हाला अनवॉन्टेड हेअर्स म्हणजे असे थिक ब्लॅकिश, कॉमनली आपण बघतो की सगळ्यांच्या फेसवर काही ना काही प्रमाणामध्ये केस असतातच, केसांची ग्रोथ असते, परंतु ते खूप थिन असतात, खूप लाईट कलरचे असतात। परंतु हर्सिटिझम म्हणजे इथे थोडेसे थिक आणि डार्क कलरचे हेअर्स तुमच्या चीन एरियामध्ये किंवा मेल पॅटर्न हेअर्स फिमेलमध्ये हे वाढायला लागतात। तर ह्या अनवॉन्टेड हेअर्सवरती जोपर्यंत आपला हार्मोन बॅलन्स होणार नाही तोपर्यंत ते कमी होणार नाही। आपण एक्सटर्नली समजा आपण त्याला काही रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काही यूज करत असाल आणि पेशंट पार्लरमध्ये जाऊन रिमूव्ह करतात, तर त्याच्याही काय होईल का जी ग्रोथ झाली आहे ती तुम्हाला टेम्पररी कमी होणार। परंतु जर तुम्ही सोबत होमिओपॅथिक मेडिसिन जर घ्याल तर नवीन जी एक्सेसिव्ह ग्रोथ आहे केसांची ती होणं पूर्णपणे बंद होऊन जाईल। होमिओपॅथीमध्ये अनेक मेडिसिन्स आहेत ज्या हर्सिटिझमवरती काम करतात। याला हर्सिटिझम म्हणतात। तुम्ही कुठेही गुगलवर वगैरे जाऊन सर्च करू शकता की हर्सिटिझम म्हणजे काय। तर अनवॉन्टेड हेअर्स किंवा मेल पॅटर्न एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ हेअर ऑन फेस ऑर युअर चीन एरिया, अपर लिप, बॅक, ॲब्डोमेन अँड चेस्ट। तर या केसेसमध्ये होमिओपॅथीमध्ये थुजा आहे, होमिओपॅथीमध्ये पल्सेटिला आहे, सेपिया, नॅट्रम्यूर, कॅल्केरिया, कार्प, फॉस्फरस, नक्सोमिका, अशा अनेक मेडिसिन आहे जे तुमचं कॉन्स्टिट्यूशन ॲज अ होल त्याचा अभ्यास करून औषधीचं सिलेक्शन हे केलेलं जातं। आणि नक्कीच तुम्हाला होमिओपॅथीच्या औषधांनी ह्या अनवॉन्टेड हेअर्सपासून तुम्ही मुक्तता मिळू शकता। थँक्यू।